ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली। यात जेवढ्या जास्त मतांनी उमेदवार निवडून आले त्यांची चर्चा होत आहे, तेवढीच आता कमी मतांनी निवडून आलेल्या उमेदवारांची देखील चर्चा होत आहे। विशेष म्हणजे यात काही उमेदवार हे इतक्या काटावर निवडून आले आहेत त्यांची जोरदार चर्चा होत आहे। ते कोण आहेत आमदार आणि त्यांचा मतदारसंघ व झालेला विधानसभेचा सामना पहा सविस्तर। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम आपल्या महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांविषयी आपण आज पाहत आहोत। त्यात पहिला मतदारसंघ आहे मालेगाव मध्य। मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIMचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खादिक विरुद्ध इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्रचे उमेदवार आसिफ शेख रशीद यांच्यात सामना झाला। त्यात मुफ्ती खालिद यांना 1,09,653 मते मिळाली, तर आसिफ रशीद यांना 1,09,491 मते मिळाली। या ठिकाणी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी आसिफ शेख रशीद यांचा अवघ्या 162 मतांनी पराभव केला। त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यात सामना झाला। या ठिकाणी नाना पटोले यांना 96,795 मते मिळाली, तर अविनाश ब्राह्मणकर यांना 96,587 मते मिळाली। या ठिकाणी नाना पटोले यांनी अविनाश ब्राह्मणकर यांचा 208 मतांनी पराभव केला। विशेष म्हणजे या ठिकाणी नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव या पर्यायाला 1,340 लोकांनी मतदान केले। तसेच अपक्ष उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना 18,309 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अविनाश नन्हे यांना 11,188 मते मिळाली। वरील मत विभागणीमुळे नाना पटोले यांचा थोडक्यात विजय झालेला आहे। त्यानंतर बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंदा म्हात्रे यांचा देखील थोडक्यात विजय झालेला आहे। या ठिकाणी मंदा म्हात्रे यांना 91,852 मते मिळाली, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांना 91,475 मते मिळाली। अपक्ष उमेदवार विजय नाटा यांना 19,646 मते मिळाली, तर मनसेचे गजानन काळे यांना 17,704 मते मिळाली। विशेष म्हणजे या ठिकाणी नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव या पर्यायाला 2,588 लोकांनी मतदान केले। यामुळे भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे या केवळ 377 मतांनी विजयी झालेले आहेत। त्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे संजय रामभाऊ गायकवाड यांना 91,660 मते मिळाली, तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांना 90,819 मते मिळाली। तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत वागेडे यांना 7,146 मते मिळाली। तर विशेष म्हणजे या ठिकाणी देखील नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव या पर्यायाला 1,354 लोकांनी मतदान केले। यामुळे शिंदे यांचे शिवसेनेचे संजय गायकवाड हे 841 मतांनी विजयी झाले। त्यानंतर नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक विरुद्ध अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांच्यात थेट सामना झाला। या ठिकाणी काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांना 87,166 मते मिळाली, तर अपक्ष शरद गावित यांना 86,045 मते मिळाली। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भारत माणिकराव गावित यांना 56,176 मते मिळाली। इथे शिरीष कुमार नाईक यांनी अपक्ष शरद गावित यांचा 1,121 मतांनी पराभव करत विजय मिळाला। विशेष म्हणजे या ठिकाणी देखील नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव या पर्यायाला 2,717 लोकांनी मतदान केलं। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोठे यांच्यात थेट सामना झाला। इथे तानाजी सावंत यांना 1,03,254 मते मिळाली, तर राहुल मोठे यांना 1,01,745 मते मिळाली। इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांना 12,698 मते मिळाली। इथे तानाजी सावंत यांचा 1,509 मतांनी विजय झाला। त्यानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विरुद्ध भाजपचे विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्यात सामना झाला। येथे रोहित पवार यांना 1,27,676 मते मिळाली, तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली। तसेच इथे अपक्ष उमेदवार रोहित चंद्रकांत पवार यांना 3,489 मते मिळाली। त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी राम सातपुते यांचा 1,243 मतांनी पराभव करत विजय मिळवला। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे
देवदत्त जयवंतराव निकम यांच्यात सामना झाला. इथे दिलीप वळसे पाटील यांना 1,06,888 मते मिळाली, तर देवदत्त निकम यांना 1,05,365 मतं मिळाली. विशेष म्हणजे इथे भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे देवदत्त शिवाजीराव निकम यांना 2,965 मते मिळाली. त्यामुळे इथे दिलीप वळसे पाटील यांचा 1,523 मतांनी विजय झाला. त्यानंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजय अग्रवाल विरुद्ध काँग्रेसचे साजिद खान पठाण यांच्यात सामना झाला. विजय अग्रवाल यांना 87,435 मते मिळाली, तर साजिद खान पठाण यांना 88,718 मते मिळाली. इथे साजिद खान पठाण यांचा 1,283 मतांनी विजय झाला. त्यानंतर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे यांचे शिवसेनेचे सदा सरवणकर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत व मनसेचे अमितराज ठाकरे यांच्यात सामना झाला. या ठिकाणी उभाटा शिवसेनेचे महेश सावंत यांना 50,213 मते मिळाली, तर शिंदे यांचे शिवसेनेचे सदा सरवणकर यांना 48,897 मते मिळाली, तर मनसेचे अमितराज ठाकरे यांना 33,062 मते मिळाली. या ठिकाणी उभाटा शिवसेनेचे महेश सावंत हे 1,316 मतांनी विजय झाले आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात सर्वात कमी मताने हे विजयी आमदार झाले आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.